चर्चा जरी काही असल्या तरी त्या नुसत्या चर्चाच आहेत. आजच्या कॅबिनेटमध्ये आमच्याशी निगडीत म्हणजे उद्योग विभागाशी निगडीत आणि कोकणाशी निगडीत जे काही निर्णय झाले तुम्ही आपल्या मार्फत संबंधित पहिली गोष्ट म्हणजे आता कोकणामध्ये आंबा हे मोठं पीक आहे आणि आंब्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. जवळजवळ 80% आंबा आणि त्याचं उत्पादन नष्ट झालेलं आहे निसर्गामध्ये आणि जी मदत ती कमी आहे अशा पद्धतीचा आंबा भागात हा मुद्दा मी स्वतः मध्ये मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कृषी विभागाचे पर्यटन विभागाचे आणि फायनान्स अशा 3 अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की कोकणाला त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करून द्यायची आहे. त्याच्यामुळे तो तातडीने निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी या 3 अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दुसरा विषय उद्योग विभागाशी निगडीत होता. आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण असताना मी जो काही महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये PNG गॅसच्या लाईन सगळीकडे टाकलेल्या आहेत परंतु त्याची कनेक्शन मिळत नाही ती उद्योजकांची तक्रार होती. आज त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले की 2 महिन्याच्या आत PNGची कनेक्शन ज्यांनी मागितली त्यांनी पैसे भरलेले त्या सगळ्या उद्योजकांना देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाला. सर, तुम्ही पहिलं जे म्हणालात की आंबाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, त्याचं काही किती नुकसान भरपाई द्यावी याच्या संदर्भातला काही निर्णय झाला आहे का? नाही, निर्णय झाला होता. 1,50,00,000 निर्णय झालेला होता. त्याच्यामध्ये वाढ करावी अशा पद्धतीची मागणी मी आणि माझ्या साथीने नितेश राणेंनी केली आहे. त्याच्यामुळं नुकसान भरपाई अजून जास्त मिळाली पाहिजे यात. मराठी भाषा आणि त्यामधल्या साहित्य लिहायला सुरुवात जैनांनी केली असं सुद्धा ते म्हटले. मला त्यांच्या वादविवादावर दुसरीकडे वळायचं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेला जेव्हा दर्जा मिळाला त्यावेळी 100% केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलं आहे की 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तो बेस पकडला. तुकारामांची गाथा हा बेस पकडला. छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची मातृभाषा मराठी होती हा बेस पकडला आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारनं त्याला उत्तर दिलं. रोहित पवारांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की अशोक खरात प्रकरणामध्ये दादांसह बड्या राजकीय नेत्यांच्या फोटोंवरती खुल्या मारलेल्या होत्या. त्यांनी काय ट्विट केलं ते ट्विट करताना त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावे, DGकडे द्यावे, तिथल्या IGकडे द्यावे, SCPकडे द्यावे, तिथल्या SP कडे द्यावे, त्यांची कारवाई